आपलं स्वतःचं घर असावं असं स्वप्न कोण बघत नाही, बरोबर? पण कधीकधी काय होतं की हेच सुंदर स्वप्न एकाएकी एका मोठ्या दुःस्वप्नात बदलू शकतं. खास करून तेव्हा जेव्हा घराच्या भिंतीनाड लपलेले धोके अचानक समोर येतात. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की कसा एक साधा इन्स्पेक्शन रिपोर्ट फसवा ठरू शकतो आणि आपली मोठी गुंतवणूक धोक्यात आणू शकतो. एक उदाहरण घेऊया. विचार करा, एका कुटुंबाने खूप उत्साहाने आपलं स्वप्नातलं घर खरेदी केलं. त्यांनी एक प्रॉपर्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट पण घेतला आणि त्यात लिहिलेलं होतं की सगळं काही ओके आहे, ठीक आहे. पण घरात राहायला गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच भिंतींमधून पाणी झिरपायला लागलं आणि नंतर जे कळलं ते धक्कादायक होतं. घराचा पायाच कमकुवत होता. आता दुरुस्तीचा खर्च तो लाखांमध्ये होता आणि हा अनुभव फक्त त्यांचा एकट्याचा नाहीये, असं अनेकांसोबत होतं. एका कागदावरचा विश्वास किती महागात पडू शकतो हेच यातून आपल्याला दिसतं. चला मग या विषयात जरा आपण खोलवर जाऊया. प्रॉपर्टी इन्स्पेक्शनबद्दल ना एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की हा रिपोर्ट म्हणजे घराच्या आरोग्याचं फायनल सर्टिफिकेट आहे. पण खरंच तसं आहे का? या रिपोर्टमध्ये नक्की काय तपासलं जातं आणि कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी नजरेआड राहतात हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. साहजिक आहे, घर खरेदी करताना हा रिपोर्ट एक मोठी सुरक्षितता वाटते. आपल्याला वाटतं की चला, तज्ज्ञांनी सगळं तपासलंय, आता काही चिंता नाही. आणि याच समजुतीमुळे अनेक खरेदीदार फक्त या एका कागदावर अवलंबून राहतात. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण हा रिपोर्ट फक्त एक सुरुवातीची तपासणी असते, संपूर्ण नाही. आता हे बघा, ही तुलना खूप इंटरेस्टिंग आहे. इन्स्पेक्टर काय करतो? तो भिंतींवर दिसणारे तडे पाहतो, बरोबर? पण जमिनीखालील पाया किती मजबूत आहे हे तो नाही पाहू शकत. तो नळ चालू करून पाहतो, पण भिंतीच्या आतले पाईप्स किती जुने झालेत, सडलेत हे त्याला कसं कळणार? तो विजेचं बटन दाबून बघेल, पण घरातली संपूर्ण वायरिंग सुरक्षित आहे की नाही हे नाही तपासू शकत. म्हणजे मुद्दा काय आहे? ही तपासणी फक्त वरवरची असते, खोलवरची नाही. जे डोळ्यांना दिसतं तेवढंच तपासलं जात. तर मग हे जे अदृश्य धोके आहेत ते नेमके आहेत तरी कोणते? मुख्यत्वे 2 प्रकारचे धोके आहेत, ज्यांची तपासणी घर खरेदी करणाऱ्यांनी स्वतंत्रपणे करायलाच हवी. एक म्हणजे घराच्या स्ट्रक्चरशी, म्हणजे बांधकामाशी संबंधित, आणि दुसरा म्हणजे त्याच्या कागदपत्रांशी संबंधित. चला, हे दोन्ही धोके आपण जरा सविस्तरपणे पाहूया. पहिला प्रकार आहे स्ट्रक्चरल धोके, म्हणजे बांधकामातले धोके. या अशा समस्या आहेत ज्या घराच्या मूळ रचनेतच दडलेल्या असतात, म्हणजे अगदी त्याच्या हाडांमध्येच. आणि या समस्या दुरुस्त करायला प्रचंड खर्च येतो आणि त्या सामान्य तपासणीत सहजासहजी दिसत नाहीत. उदाहरणार्थ समजा पायाच कमकुवत असेल तर मग संपूर्ण इमारतच धोक्यात येऊ शकते, किंवा छतामधून होणारी एखादी छोटीशी गळती ती पुढे जाऊन किती मोठं नुकसान करू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जुन्या पाण्याच्या लाईन्स कधीही फुटू शकतात आणि जुनी वायरिंग तर आगीच्या धोक्याला उघडा आमंत्रणच आहे. या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी लागणारा खर्च आणि होणारा मनस्ताप तो खूप मोठा असतो. आता वळूया दुसऱ्या प्रकारच्या धोक्यांकडे. बघा, घराच्या सगळ्याच समस्या काही विटा आणि सिमेंटमध्ये नसतात. काही समस्या कागदावर असतात आणि हे कायदेशीर धोके अनेकदा स्ट्रक्चरल धोक्यांपेक्षाही जास्त डोकेदुखीचे ठरू शकतात. ही कायदेशीर गुंतागुंत किती गंभीर असू शकते हे काही उदाहरणांवरून समजून घेऊ. ईजमेंट म्हणजे काय? याचा सोपा अर्थ म्हणजे आपल्या जागेतून दुसऱ्याला जाण्या-येण्याचा कायदेशीर अधिकार असणं. म्हणजे विचार करा, आपल्या बागेतून शेजाऱ्याला कायमची वाट द्यावी लागेल आणि आपण तिथे कुंपणही घालू शकत नाही. आता झोनिंग बदल, म्हणजे आज आपल्या शांत घराशेजारी असलेली मोकळी जागा उद्या कमर्शियल झोनमध्ये बदली जाऊ शकते आणि तिथे एखादं मोठं गोदाम किंवा वर्कशॉप सुरू होऊ शकतं. आणि विचार करा, घरात केलेलं अतिरिक्त बांधकाम जर बेकायदेशीर असेल तर ते आपल्याला स्वतःच्या खर्चाने तोडावं लागू शकतं. या गोष्टी इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये कधीच सापडणार नाहीत, पण त्या आपल्या मालकी हक्कावर आणि मनशांतीवर थेट परिणाम करतात. बरं, एवढ्या सगळ्या समस्या ऐकून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण यावर एक ठोस उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे ड्यू डिलिजन्स, म्हणजेच योग्य आणि संपूर्ण तपासणी करणं. चला तर मग पाहूया की हे नक्की कसं करायचं. तर ड्यू डिलिजन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर फक्त इन्स्पेक्शन रिपोर्टवर न थांबता स्वतःहून प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेणं. यामध्ये मालमत्तेच्या कागदपत्रांपासून ते तिच्या प्रत्यक्ष स्थितीपर्यंत सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी केली जाते. ही प्रक्रिया खरेदीदाराला एक आत्मविश्वास देते की आपण योग्य निर्णय घेत आहोत.
आणि ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये, खूप सोपी आहे. पहिली पायरी कागदपत्रांची पडताळणी. यात सगळी कागदपत्र तपासा. विशेषतः टायटल सर्च करून मालमत्ता निर्धोक आहे की नाही हे नक्की पहा. दुसरी पायरी तज्ज्ञांचा सल्ला. गरज वाटल्यास स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा वकिलाचा सल्ला घ्यायला अजिबात लाजू नका. आणि तिसरी पण खूप महत्वाची पायरी म्हणजे स्थानिक चौकशी. आजूबाजूच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी बोला. त्यांच्याकडून जी माहिती मिळते ना, ती कुठल्याही कागदपत्रात सापडणार नाही. या सगळ्या माहितीचा उद्देश कोणाला घाबरवणं नाहीये. उलट योग्य माहिती देऊन सक्षम बनवणं आहे. कारण जेव्हा खरेदीदार माहितीच्या आधारावर निर्णय घेतो, तेव्हा त्याची गुंतवणूक आपोआप सुरक्षित होते. आणि हेच या संपूर्ण प्रक्रियेचं सौंदर्य आहे. ड्यू डिलिजन्स म्हणजे एखादं वाईट घर टाळणं नाही, तर योग्य घर, तेही आत्मविश्वासाने निवडणं. ही एक अशी प्रक्रिया आहे जी भविष्यातल्या मोठ्या त्रासांपासून वाचवते आणि आपल्या कष्टाच्या पैशांचं रक्षण करते. आणि शेवटी हा एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. आपण फक्त घर खरेदी करत आहोत की मनःशांती देखील? कारण घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, ते एक असं सुरक्षित ठिकाण असतं जिथे आपल्याला मनःशांती मिळते. आणि ही मनःशांती केवळ नशिबाने मिळत नाही, ती मिळते योग्य वेळी योग्य तपासणी करून. त्यामुळे पुढच्या वेळी मालमत्ता खरेदी करताना फक्त त्या एका इन्स्पेक्शन रिपोर्टवर थांबू नका. संपूर्ण चौकशी करा.